हॅलो, सई किचन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपलं. तर घरातील तीच भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी पटकन आणि झणझणीत असं खावंसं वाटत असेल तर मिसळ पाव हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग जिभेला चव आणणारी आणि झणझणीत आणि चमचमीत मिसळ पाव आज आपण करणार आहोत. तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की इथे किसलेलं खोबरं त्यामध्ये मी घालून घेतलं आहे. आता हे जे खोबरं आहे ते आपण ब्राऊन कलर येईपर्यंत असं भाजून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता खोबरं जे आहे तिथं छानपैकी भाजलं गेलेलं आहे. कलरसुद्धा छान आलेला आहे. आता हे भाजलेलं आहे खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच कढईत आता मी इथे एक पळी तेल घातलेलं आहे आणि उभा चिरून घेतलेला कांदा जो आहे तो इथे मी घातलेला आहे. एक मोठा कांदा चिरून घेतला होता तो इथे मी आता भाजून घेणार आहे. त्या अगोदर इथे मी घातलेला आहे एक टोमॅटोसुद्धा असं मी चिरून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे. आलं लसूण घातलं आणि छानपैकी कांदा आणि टोमॅटो असं भाजून घेतलेला आहे आणि भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तर आता आपण हा मसाला जो आहे तो वाटण करून घेणार आहे. मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला काढून घेतला आणि याला छानपैकी असं वाटण करून घेतलेलं आहे. तर इथं आपला मसाला जो आहे तो तयार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे ते मी ते वाटण करून घेतलेलं आहे. आणि पुन्हा कढईमध्ये आता आपण हा मसाला भाजून घेणार आहोत. तर कढई छान गरम झाली की त्यामध्ये आहे ते 3 ते 4 चमचे जे आहे ते मी ते तेल घालून घेतलेलं आहे. तेल मी जास्तच वापरलेलं आहे कारण आपण मिसळ करत आहोत. तर आता तेल गरम झालं की आता वाटण करून जो मसाला घेतला होता तो घालून घेतला आणि असा चांगला मिक्स करून घेतला. मसाला भाजला आहे की त्यामध्ये घातलेला आहे सुके मसाले. तर इथे मी घेतलेला आहे लाल मिरची पावडर, हळद, जिरे पूड, धनिया पावडर आणि मिसळ मसाला घालून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी घातलेला आहे तांबडं तिखट जे आहे ते 2 चमचा घातलेला आहे. मसाले इथे जास्तच वापरायचे आहेत. मसाले घालताना अजिबात कंजूसी करायची नाही. मसाले छानपैकी भाजून घेतलेले आहेत आणि इथे मी कुकरला लावली होती मटकी. एक शिट्टी मी काढून घेतलेली आहे आणि मटकी तुम्ही पाहू शकता इथे छान प्रकारे अशी शिजली आहे. आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत. मसालासुद्धा अगदी छानपैकी भाजला गेलेला आहे. तर इथे मी घालणार आहे मटकी. सुरुवातीला मी याच्यातील कुकरमधील मटकी काढून घेतली आणि यामध्ये घालून घेतली मसाल्यामध्ये आणि छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. मसाला आणि मटकी जे आहे ते पूर्णपणे इथं मिक्स झालेले आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जे उरलेलं पाणी होतं ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ. मटकी शिजवताना यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मी यामध्ये थोडंसंच मीठ घातलं. कसुरी मेथी घातली आणि नंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालून घेतली. कसुरी मेथीमुळे खूप असा छान याला टेस्ट येते, छान फ्लेवर येतो. मिनिटे जी आहे मिसळ तर मी छानपैकी असे दणकून उकळी आणून दिलेली आहे. मिसळ जी आहे तिथं पूर्णपणे उकळली आहे, छानपैकी शिजली गेलेली आहे मटकीसुद्धा आणि तुम्ही पाहू शकता बाजूने जे आहे त्याचा छानपैकी कटसुद्धा आलेला आहे. तर इथे पूर्णपणे आपली मिसळ जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि पूर्णपणे कट असा त्याला वरती आलेला आहे. खूप सुंदर आणि टेस्टी लागते. अगदी पटकन होते. कमी वेळेमध्ये कुकरला आपण मटकी लावून घेतली की अगदी झटपट आणि पटकन अशी होऊन सुद्धा जाते. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर आता आपण इथे याचे लेअर लावून घेणार आहोत. तर काही ठिकाणी ना इथे लेअर लावताना बटाट्याची भाजी किंवा मटकीचे उसळचे लेअर लावले जातात. तर मी अगदी साध्या पद्धतीने इथे आपली लेअर लावून घेणार आहे. आपण जी आहे मिसळ बनवली होती त्याच्यातीलच मटकी मी सुरुवातीला प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी थोडासा त्याच्यातील कट जो आहे तो काढून घेतला आणि त्यानंतर यामध्ये घातलेला आहे फरसाणा. अर्थातच मिसळ आहे म्हटलं फरसाणा आलाच आणि त्यानंतर इथे आपण घालून घेणार आहोत पुन्हा एकदा त्याच्यातील जे आहे मिसळमधील कट तयार झालेल्या मिसळमध्ये कट घालून घेतला 2 पळी आणि आता आपण यावरती घालून घेणार आहोत कोथिंबीर. मला कोथिंबीर फार आवडते मिसळमध्ये. आता जे घालून घेणार आहोत यामध्ये बारीक चिरून घेतलेलं कांदा घातला यावरती छानपैकी. अशा प्रकारे जे आहे ते मी ते लेअर लावून घेतलेले आहे आणि मिसळ म्हटल्यानंतर पाव तर आलेच. अशा प्रकारे जे आहे ते इथं मी प्लेटिंग करून घेतलेले आहे. मग कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया